चालू केला व्हिडिओ. चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. फर्स्ट पॉईंट आहे कंबाईंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. सेकंड पॉईंट होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आणि थर्ड पॉईंट आहे अँगल बिटवीन लाईन्स आणि फोर्थ आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. परंतु हा 2020 आणि 21 यामध्ये हा जो पॉईंट आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय हा डिलीट करण्यात आलेला आहे, म्हणून फक्त आपण 3 पॉईंट पाहणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट आपण 11वीला झालेला जो स्ट्रेट लाईन आहे त्यावर रिव्हिजन पाहू. तर इक्वेशन ऑफ लाईन इन डिफरंट फॉर्म्स 11वीला झालेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्लोप पॉईंट फॉर्म तो आहे y मायनस y1 इक्वल टू एम इन ब्रॅकेट x मायनस x1. म्हणजे लाईनचा एक पॉईंट आणि स्लोप जर माहिती असेल तर लाईनचा हा फॉर्म्युला आहे. इक्वेशन ऑफ लाईन इज y मायनस y1 इक्वल टू एम इन ब्रॅकेट x मायनस x1. त्यानंतर सेकंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन ते आहे y इक्वल टू mx. त्यानंतर थर्ड इक्वेशन 2 पॉईंट फॉर्म म्हणजे लाईनचे जर 2 पॉईंट माहिती असेल तर लाईनचे इक्वेशन y मायनस y1 डिवायडेड बाय y2 मायनस y1 इक्वल टू x मायनस x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला इक्वेशन ऑफ लाईन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. म्हणजेच लाईनचा जर एक स्लोप आणि इंटरसेप्ट माहिती असेल तर फॉर्म्युला आहे y इक्वल टू mx प्लस c. पुढचा डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजेच लाईनचे जर 2 इंटरसेप्ट माहिती असेल फॉर्म्युला आहे x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल टू 1. a इज द x इंटरसेप्ट अँड b इज द y इंटरसेप्ट. त्यानंतर हे सगळे इक्वेशन म्हणजे एक्झाम्पलवरून आपण जर सॉल्व केले तर त्याचं आन्सर जे येतं ते ह्या फॉर्ममध्ये येतं ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. म्हणून हे जनरलायझेशन केलं आपण जनरल इक्वेशन ऑफ लाईन. तर जनरल इक्वेशन ऑफ लाईन आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 आणि ह्या लाईनचा स्लोप ऑफ धिस लाईन इज मायनस a बाय b. अँड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर लाईनचं इक्वेशन आहे ax प्लस by इक्वल टू 0. त्यानंतर x इंटरसेप्ट ऑफ लाईन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 इज मायनस c अपॉन a अँड y इंटरसेप्ट ऑफ लाईन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 इज मायनस c बाय b. त्यानंतर कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे 2 लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर कंडिशन आहे m1 मल्टिप्लाय m2 इक्वल टू -1 म्हणजे 2 लाईनच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन हे -1 येतं. त्यानंतर कंडिशन ऑफ पॅरलल लाईन्स म्हणजे 2 लाईन जर पॅरलल असेल तर कंडिशन आहे स्लोप्स आर इक्वल दॅट इज m1 इक्वल टू m2. त्यानंतर पुढचं आहे रिलेशन बिटवीन इन्क्लिनेशन अँड स्लोप ऑफ लाईन. म्हणजेच थिटा इज इन्क्लिनेशन म्हणजेच अँगल बिटवीन लाईन अँड पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि लाईनमध्ये होणारा अँगल म्हणजे थिटाला म्हटलं जातं इन्क्लिनेशन ऑफ लाईन दॅट इज m इक्वल टू टॅन थिटा. लाईन पासिंग थ्रू x1 y1 अँड सेकंड पॉईंट x2 y2 देन स्लोप m इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. अँगल बिटवीन 2 लाईन्स whose slopes are m1 and m2. Then theta is angle between 2 lines. Then tan theta equal to mod of m1 minus m2 divided by 1 plus m1 into m2. तर एवढे फॉर्म्युले सगळे 11वीला झालेले होते. आता आपल्याला जो पॉईंट पाहायचा आहे तो आहे कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. तर इक्वेशन पहा an equation which represent 2 lines. An equation which represents 2 lines is called the combined equation of those 2 lines. U equal to a1x plus b1y plus c1 and v equal to a2x plus b2y plus c2. Equation u equal to 0 and v equal to 0 represents lines. That is the equation u plus kv equal to 0 and k belongs to R represents a family of lines. म्हणजेच u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0 अशा जर 2 लाईन असेल तर इक्वेशन ऑफ लाईन इज u प्लस के व्ही इक्वल टू 0 याला काय म्हटलं जातं फॅमिली ऑफ लाईन्स अँड के इज द पॅरामीटर. लेट अस इंटरप्रिट द इक्वेशन u मल्टिप्लाय v इक्वल टू 0 म्हणजेच जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0 असेल तर कंबाईन इक्वेशन मिळतं u मल्टिप्लाय v इक्वल टू 0. त्यानंतर थेरम नंबर
First 4.1 theorem. 4.1 is the equation u multiply v equal to 0 represent the combined equation of lines u equal to 0 and v equal to 0. याचा प्रूफ पहा. Consider the lines represented by u equal to 0 and v equal to 0. Equation u equal to 0 is a1x plus b1y plus c1 equal to 0 and v equal to 0 is a2x plus b2y plus c2 equal to 0. Let p in bracket x1 y1 म्हणजे इथे आपण एक पॉईंट घेतलेला आहे बी अ पॉईंट ऑन द लाईन u इक्वल टू 0 म्हणजे u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0 अशा दोन लाईन आहेत. तर पॉईंट p हा आपण u इक्वल टू 0वर घेतलेला आहे. दॅट इज p इन ब्रॅकेट x1 y1 सॅटिस्फाय द इक्वेशन. मग इक्वेशन कोणतं a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 म्हणजेच हा जो पॉईंट आहे x1 y1 हा जर इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर लाईनचं इक्वेशन काय मिळतं म्हणजेच हा त्या लाईनचा लोकस पॉईंट आहे आणि लोकस पॉईंट असेल तर लाईनचं इक्वेशन येतं a1 किंवा इक्वेशन ऑफ लोकस येईल a1x1 प्लस b1 y1 प्लस c1 इक्वल टू 0 इज इक्वेशन फर्स्ट अँड देअरफॉर कंबाईंड इक्वेशन u मल्टिप्लाय v इक्वल टू 0 इज a1x प्लस b1y प्लस c1 मल्टिप्लाय a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0 आणि इक्वेशन फर्स्टवरून आपल्याला असं लिहिता येईल a1x1 प्लस b1y1 प्लस c1 मल्टिप्लाय a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू आता ही जी व्हॅल्यू आहे ही फर्स्टवरून व्हॅल्यू 0 आहे म्हणून 0 मल्टिप्लाय a2x प्लस b2y प्लस c2 0 मल्टिप्लाय दिस ब्रॅकेट देअरफॉर इक्वल टू 0 देअरफॉर x1 y1 सॅटिस्फाय द इक्वेशन u मल्टिप्लाय v इक्वल टू 0 देअरफॉर एव्हरी पॉईंट ऑन द लाईन u इक्वल टू 0 सॅटिस्फाय द इक्वेशन u multiply v equal to 0. Similarly, every point on the line v equal to 0 satisfy the equation u multiply v equal to 0. म्हणजे आपण काय दाखवलं u equal to 0 ह्या लाईनवर आपण एक पॉईंट घेतलेला आहे p in bracket x1 y1. मग हा पॉईंट ह्या लाईनचा काय झाला लोकस पॉईंट झाला. लोकस असेल तर आपल्याला ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिता येईल a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 आणि मग हे इक्वेशन इक्वल टू 0 जर असेल तर कंबाईन इक्वेशन आपल्याला ह्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. Then joint equation a1x1 plus b1y1 plus c1 multiply a2x plus b2y plus c2 equal to काय 0 येईल and therefore x1 y1 satisfy the equation u multiply v equal to 0. याचा अर्थ x1 y1 हा हे जे कंबाईन इक्वेशन होतं याच्यावर आहे u multiply v equal to 0 या लाईनवर आहे and therefore every point on the line u equal to 0 satisfy the equation u multiply v equal to 0. Similarly every point on the line v equal to 0 satisfy the equation u multiply v equal to 0. Let r in bracket x dash y dash be any point which satisfy the equation u multiply v equal to 0. म्हणजे आपण काय केलं आता जे जॉईंट इक्वेशन होतं त्यावर एक पॉईंट घेतलेला आहे r in bracket x dash y dash be any point on line u multiply v equal to 0. Therefore r in bracket x dash y dash is locus point of u multiply v equal to 0 and therefore a1x dash plus b1y dash plus c1 multiply a2x dash plus b2y dash plus c2 equal to 0 येईल and that is a1x dash म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इक्वल टू 0 and therefore फर्स्ट इक्वेशनवरून असं लिहिता येईल r in bracket x dash y dash lies on line u equal to 0 or v equal to 0 and therefore every points which satisfy the equation u multiply v equal to 0 lies on u equal to 0 or v equal to 0 and therefore u multiply v equal to 0 represents the combined equation of lines u equal to 0 and v equal to 0. The remark पहा number first the combined equation of pair of lines is also called as the joint equation of pair of lines म्हणजेच कंबाईन इक्वेशनला आणखी जॉईंट इक्वेशन सुद्धा म्हटलं जातं. नंबर सेकंड इक्वेशन्स u equal to 0 and v equal to 0 are called separate equations of lines represented by u multiply v equal to 0. Example number first, find the combined equation of lines x plus y minus 2 equal to 0 and 2x minus y plus 2 equal to 0. आता आपल्याला याचं काय कंबाईन इक्वेशन लिहायचं आहे. दोन सेपरेट इक्वेशन दिलेले आहेत. मग u equal to 0 and v equal to 0. Then combined equation is u multiply v equal to 0 and therefore combined equation of given lines is x plus y minus 2 second bracket 2x minus y plus 2 equal to 0. Solving we get म्हणजे सोल्युशन याचं कसं लिहिता येईल पहा x मल्टिप्लाय ब्रॅकेट 2x minus y plus 2 plus y multiply bracket
2x minus y plus 2 and minus 2 multiply 2x minus y plus 2 equal to 0, and therefore multiplying x we get 2x square minus xy plus 2x, multiplying y therefore 2xy minus y square plus 2y minus 4x plus minus minus plus 2y and minus 4 equal to 0. Therefore 2x square minus y square plus xy minus 2x plus 4y minus 4 equal to 0 is the combined equation or joint equation of given lines. Example number 2, find the combined equation of lines x minus 2 equal to 0 and y plus 2 equal to 0. Then combined equation solution for combined equation of given lines is x minus 2 multiply y plus 2 equal to 0, that is x into y plus 2x minus 2y minus and plus the product minus 4 equal to 0 is joint equation or combined equation. Example number 3, find the combined equation of lines 2x plus y equal to 0 and 3x minus y equal to 0. The solution for u equal to first line 2x plus y equal to 0 and v म्हणजेच 3x minus y equal to 0. Then combined equation is u multiply v equal to 0, that is first bracket 2x plus y and second bracket 3x minus y equal to 0. Solving we get त्या सोल्युशन काय येतं, सोडवलं तर आन्सर येईल 6x स्क्वेअर प्लस xy minus y square equal to 0 is the combined equation. Example for practice. Find the combined equation of pair of lines. Number first, x plus 2y minus 1 equal to 0 and x minus 3y plus 2 equal to 0. Number second, x minus y equal to 0 and x plus y equal to 0. Number 3, x plus y minus 3 equal to 0 and 2x plus y minus 1 equal to 0. तर हे जे एक्झाम्पल्स आहे होमवर्क नोटबुकमध्ये सॉल्व करा. पुढचं पॉईंट आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. तर यामध्ये फर्स्ट पाहूया आपण डिग्री ऑफ अ टर्म. डिग्री ऑफ अ टर्म म्हणजेच द सम ऑफ द इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन अ टर्म इज कॉल्ड द डिग्री ऑफ द टर्म. इन द एक्सप्रेशन पहा एक्स स्क्वेअर प्लस 3xy मायनस 2y स्क्वेअर प्लस 5x प्लस 2. हे जे एक्सप्रेशन आहे यामध्ये एक्स स्क्वेअर म्हणजेच याची डिग्री 2 आहे. त्यानंतर 3xy एक्सची डिग्री 1 आहे, वायची 1 आहे, म्हणजे दोन्ही मिळून डिग्री 3xyची 2 आहे. त्यानंतर मायनस 2y स्क्वेअर याची डिग्री 2. त्यानंतर 5xची डिग्री 1 अँड इथं फक्त 2 आहे म्हणून 2ची डिग्री 0 येईल, किंवा डिग्री ऑफ 0 अँड डिग्री ऑफ 0 इज नॉट डिफाईन्ड. तर इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन म्हणजेच डेफिनेशन पहा, अन इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज सेम. द डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज सेम इज कॉल्ड होमोजिनियस इक्वेशन. म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये डिग्री ऑफ प्रत्येक टर्मची डिग्री जर सेम असेल, म्हणजेच एक्झाम्पल पहा एक्स स्क्वेअर प्लस 3xy इक्वल टू 0, म्हणजे एक्स स्क्वेअरची डिग्री 2 आहे, 3xyची सुद्धा 2 आहे, म्हणजे दोन्ही पण टर्म्समध्ये डिग्री सेम आहे म्हणून याला म्हणायचं होमोजिनियस इक्वेशन. त्यानंतर सेकंड पहा 7xy मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. यामध्ये सुद्धा 7xyची डिग्री 2 आहे, वाय स्क्वेअरची 2 आहे म्हणून डिग्री याची 2. त्यानंतर 5x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 2y स्क्वेअर इक्वल टू 0. इथे एक्सची डिग्री 2, 5x स्क्वेअरची डिग्री 2, 3xyची डिग्री 2 आणि मायनस 2y स्क्वेअरची डिग्री 2 म्हणून हे इक्वेशन जे आहे हे आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय आर होमोजिनियस इक्वेशन्स. पण आता आणखी एक एक्झाम्पल पहा 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2y स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू 0 इज नॉट होमोजिनियस इक्वेशन. मग होमोजिनियस का नसेल पहा, इथे एक्सची डिग्री 3x स्क्वेअर 2 आहे, 2xy याच्यामध्ये डिग्री 2 आहे, 2y स्क्वेअरची डिग्री 2 आहे, पण 5x याची डिग्री 1 आहे, म्हणजेच इथे डिग्री 2 नाही, म्हणजेच हे होमोजिनियस इक्वेशन नाही. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 in x and y is not homogeneous equation. Homogeneous equation is in the form ax square plus 2hxy plus by square equal to 0. म्हणजेच आपल्याला आत्ता जे पाहायचं आहे होमोजिनियस इक्वेशन ते आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन पाहायचं आहे.
मग थेरम नंबर सेकंड 4.2. थेरम सेकंड पहा, द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. पुन्हा पहा, द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. प्रूफ, let a1x plus b1y equal to 0 and a2x plus b2y equal to 0 be two lines passing through origin. म्हणजे दोन्ही पण लाईन कशा आहेत, पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. आपण डायग्राममध्ये दाखवलेले आहेत. दोन्ही पण लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. आपल्याला याचं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन पाहायचं आहे. आणि हे जे कंबाईन इक्वेशन येतं ते असतं होमोजिनियस इक्वेशन. तर आपण काय पहिले दोन सेपरेट लाईन आहेत आणि दोन्हीही पासिंग थ्रू ओरिजिनच्या आहेत. मग याचं कंबाईन इक्वेशन आपण इथे लिहिलं आहे. कंबाईन इक्वेशन ऑफ दिस टू लाईन्स इज a1x प्लस b1y मल्टिप्लाय a2x प्लस b2y इक्वल टू 0. सॉल्व केलं तर काय मिळतं, a1 a2 x स्क्वेअर प्लस a1 b2 xy प्लस b1 a2 xy. आपण इथे या ठिकाणी xy कॉमन काढलं आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये आलं a1 b2 प्लस a2 b1 xy प्लस b1 b2 y स्क्वेअर इक्वल टू 0. पुट a1 a2 इक्वल टू a1 b2 plus a2 b1 equal to 2h b1 b2 equal to b and therefore ax square plus 2hxy plus by square equal to 0 हे आपल्याला इक्वेशन मिळतं. आणि हे इक्वेशनमध्ये पहा, ax स्क्वेअर डिग्री 2 आहे, 2hxy इथे डिग्री 2 आहे आणि by स्क्वेअर इथे सुद्धा डिग्री 2 आहे. म्हणजेच हे इक्वेशन आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. therefore the combined equation of pair of lines passing through origin is a homogeneous equation of degree 2 in x and y. अशा पद्धतीने प्रूव्ह झालेलं आहे. त्यावर रिमार्क पहा. रिमार्क, द combined equation of pair of lines passing through the origin is a homogeneous equation of degree 2 but every homogeneous equation of degree 2 need not represent a pair of lines. Combined equation of pair of lines passing through origin is homogeneous equation. म्हणजे जे दोन इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर त्याचं कंबाईन इक्वेशन हे नेहमी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 येतं. पण होमोजिनियस इक्वेशन जर असेल ऑफ डिग्री 2चं तर हे जॉईंट इक्वेशन ऑफ टू लाईन्स असेलच असं सांगता येणार नाही. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0 इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 बट इट डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. म्हणजेच इक्वेशन पहा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0 आहे. हे इथे एक्स स्क्वेअरची डिग्री 2 आणि वाय स्क्वेअरची डिग्री 2 हे आहे होमोजिनियस इक्वेशन. पण हे जे इक्वेशन आहे हे जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स नाही. थेरम नंबर 3, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय ax square plus 2hxy plus by square equal to 0 represent a pair of lines passing through the origin if s square minus ab greater than or equal to 0. बोर्ड एक्झामला हा थेरम आणि 4.1 हा थेरम दोन्ही थेरम विचारले जातात. तर याचा प्रूफ पहा. फर्स्ट जो थेरम होता त्याचंच इथे कॉन्व्हर्स आहे. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय represent a pair of lines passing through the origin if s square minus ab greater than or equal to 0. The proof पहा. Consider the homogeneous equation of degree 2 in x and y ax square plus 2hxy plus by square equal to 0. तर इथे दोन केसेसमध्ये पाहूया आपण. कन्सिडर टू केसेस b इक्वल टू 0 अँड b नॉट इक्वल टू 0. मग या ठिकाणी आपल्याला b इक्वल टू 0च्या ऐवजी a इक्वल टू 0 किंवा a नॉट इक्वल टू 0 सुद्धा चालू शकतं. These two cases are exhaustive. Case first, if b equal to 0, then equation first becomes, equation first म्हणजे homogeneous equation is b equal to 0 असेल तर आपण इक्वेशन फर्स्टमध्ये b equal to 0 जर लिहिलं तर इक्वेशन येतं ax स्क्वेअर प्लस 2hxy येईल इक्वल टू 0. x कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये येतं ax प्लस 2hy इक्वल टू 0 विच इज द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स. देअरफॉर x इक्वल टू 0 अँड ax प्लस 2hy इक्वल टू 0 असे दोन सेपरेट इक्वेशन मिळतील आणि हे दोन्ही सेपरेट इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. दिस लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आता केस सेकंड म्हणजे केस फर्स्टमध्ये काय केलं आपण b इक्वल टू 0 लिहिलं आणि b इक्वल टू जर 0 लिहिलं असेल तर इक्वेशन मिळतं ax स्क्वेअर प्लस 2hxy इक्वल टू 0 आणि याचे आपण दोन सेपरेट इक्वेशन लिहिलेले आहेत
आणि दोन्ही इक्वेशन कसे आहेत, पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. केस सेकंड, इफ बी नॉट इक्वल टू 0 देन वी मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय बी. म्हणजे एखादा नंबर जर नॉन झिरो असेल तर आपल्याला दोन्ही साईडने तो मल्टिप्लाय करता येतो. मग आपण बीने जर दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय मिळतं, AB(x2 + 2HBxy + B²y² = 0. देअरफॉर B²y² + 2HBxy ABx² हा आपण आरच्या साईडला घेतला तर प्लसचं साईन मायनस होईल, -ABx². त्यानंतर आपण एक थर्ड टर्म ॲडजस्ट केली आहे. इथे पहा B²y² आहे फर्स्ट नंबर, त्यानंतर 2HBxy. मग या ठिकाणी म्हणजे आपण फॉर्म्युला वापरतो B² A² + 2AB + B². तसं आता इथे एका नंबरचा स्क्वेअर आहे म्हणजे BYचा स्क्वेअर आहे आणि इथे असतो 2AB. तर इथे एक नंबर ऑलरेडी आहे, BY ऑलरेडी आहे, म्हणजेच आपल्याला फक्त HX घ्यावा लागेल. म्हणून त्याचा स्क्वेअर केला आपण S² X² म्हणजे ह्या HX + BYचा स्क्वेअर होईल. म्हणून आपण हा थर्ड नंबर इथे ॲडजस्ट केलेला आहे, S² X² आणि इक्वल टू सुद्धा सेम नंबर लिहिला, ॲडिंग बोथ साईड्स S² X². आणि देअरफॉर आता हे जे तीन टर्म्स आहेत हे आहे HX + BYचा स्क्वेअर आहे आणि इक्वल टू X² कॉमन येईल, ब्रॅकेटमध्ये मिळतं S² - AB. आणि देअरफॉर HX + BY ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू X² S² - AB ब्रॅकेट स्क्वेअर. आणि देअरफॉर HX + BY ब्रॅकेट स्क्वेअर मायनस X² A² - AB ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0 ॲज A² - AB ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच हा जो नंबर आहे A² - AB हा ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू 0 असेल. देअरफॉर आता इथे A² - B² ह्या फॉर्ममध्ये आहेत, तर A² - B² असेल त्याचे दोन फॅक्टर्स येतात. दोन फॅक्टर्स म्हणजे A - B आणि सेकंड फॅक्टर A + B. आणि देअरफॉर HX + BY + X² A² - AB आणि सेकंड ब्रॅकेट येईल HX + BY - X² H² - AB इक्वल टू 0. आणि देअरफॉर आता यामध्ये X जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय येतं, H + A² - AB ब्रॅकेट कंप्लीट इंटू X + BY इक्वल टू 0 हे फर्स्ट इक्वेशन येईल, ऑर सेकंड ब्रॅकेट इक्वल टू 0 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये सुद्धा आपण X कॉमन काढला तर काय आलं, H - A² - AB ब्रॅकेट कंप्लीट इंटू X + BY इक्वल टू 0. असे दोन सेपरेट इक्वेशन येतील. आणि आता हे जे आहेत H A B हे रिअल नंबर्स आहेत, म्हणजेच हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये, AX + BY इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजेच हे ऑलरेडी दोन्ही इक्वेशन कसे आहेत, पासिंग थ्रू ओरिजिन आहेत, म्हणजेच these two lines passing through the origin. And therefore ABx² + 2HBxy + BY² equal to 0 represents इथे B² पाहिजे होता, represents a pair of lines passing through the origin if A² - AB greater than equal to 0. तर याचा दोन केसमध्ये आपण प्रूव्ह केलेला आहे. आणि देअरफॉर फ्रॉम केस फर्स्ट अँड केस सेकंड होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 in X and Y AX² + 2HXy + BY² equal to 0 represents a pair of lines passing through the origin if A² - AB greater than or equal to 0. म्हणजेच इथे या ठिकाणी डायरेक्ट इक्वेशन लिहिलं तरी चालतं, X² + 2HXy + BY² equal to 0 हे लिहिलं तरी चालेल. AX² + 2HXy + BY² equal to 0 represents pair of lines passing through the origin. तर रिमार्क पहा, if A² - AB greater than 0 then line represented by म्हणजेच लाईन कोणती, AX² + 2HXy + BY² equal to 0 are distinct. लाईन्स आर डिस्टिंक्ट. आणि नंबर सेकंड, इफ A² - AB इक्वल टू 0 असेल तर लाईन्स रिप्रेझेंटेड बाय नंबर फर्स्ट आर कॉन्सिडंट. नंबर 3, इफ A² - AB लेस दॅन 0 देन इक्वेशन फर्स्ट डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. A² - AB जर लेस दॅन 0 असेल देन इक्वेशन फर्स्ट डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. आणि नंबर 4, if B equal to 0 then one of the lines is the y axis
हू स्लोप इज नॉट डिफाईन्ड. म्हणजेच बी इक्वल टू 0 असेल तर इक्वेशन काय आलं होतं पहा, बी इक्वल टू 0 देन एक्स मल्टिप्लाय किंवा AX² + 2HXY इक्वल टू 0 अशा फॉर्ममध्ये इक्वेशन आलं होतं. आणि त्याचे सेपरेट इक्वेशन आपण पाहिले होते, x इक्वल टू 0 अँड AX + 2HY इक्वल टू 0. दॅट इज वन ऑफ द लाईन्स इज द वाय ॲक्सिस. म्हणजे x इक्वल टू 0 असेल तर हे इक्वेशन कशाचं आहे, वाय ॲक्सिसचं आहे. whose slope is not defined and slope of the other line is -a/2h and s not equal to 0. Number 5, if a² - ab greater than or equal to 0 and b not equal to 0 then slopes of the lines are. मग आता इथे आपण दोन सेपरेट इक्वेशन काढलेले होते पहा लाईनचे. बी नॉट इक्वल टू 0 असेल तर दोन सेपरेट इक्वेशन काढलेले आहे आणि AX + BY इक्वल टू 0 असेल तर त्या लाईनचा स्लोप काय येतो, -a/b. म्हणजेच आता इथे दोन लाईनचे दोन वेगवेगळे स्लोप आपण काढलेले आहेत. -h -a/b म्हणजेच मायनस इन ब्रॅकेट h + √a² - ab डिवायडेड बाय b आणि सेकंड स्लोप येईल मायनस इन ब्रॅकेट h - √a² - ab डिवायडेड बाय b. तर इथे आपण सेपरेट स्लोप लिहिलेले आहेत. m1 इक्वल टू -h -√a² - ab डिवायडेड बाय b अँड m2 इक्वल टू -h + √a² - ab डिवायडेड बाय b. आणि ह्या दोन स्लोपची जर ॲडिशन केली आपण, दोन स्लोपची ॲडिशन केली तर आन्सर काय येतं, इथे पहा ॲडिशन केलं तर -h डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच -2h येईल आणि पुढचा नंबर इथे मायनस आहे इथे प्लस आहे म्हणजे तो कॅन्सल होईल. तर ॲडिशन काय आलं, -2h/b. m1 + m2 इक्वल टू -2h/b अँड देअर प्रॉडक्ट इज, हा जर प्रॉडक्ट केला तर इथे फॅक्टर्स पहा a - b आणि a + b ह्या फॉर्ममध्ये आहेत डिवायडेड बाय b² येईल मल्टिप्लिकेशन. तर a - b आणि a + b याचे फॅक्टर, हे कशाचे फॅक्टर्स आहे, a² - b²चे. म्हणजेच इथे काय येईल, -a² म्हणजे a² मायनस a² + ab होईल. म्हणजेच a² कॅन्सल झालं तर किती आलं, ab डिवायडेड बाय b², दॅट इज a/b. म्हणजे हा प्रॉडक्ट येतो m1 × m2 इक्वल टू a/b. म्हणजे महत्त्वाचं आहे पहा, जर इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन असेल, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y म्हणजेच ax² + 2hxy + by² इक्वल टू 0 देन m1 + m2 इक्वल टू -2h/b अँड प्रॉडक्ट m1 × m2 इक्वल टू a/b. The quadratic equation in m whose roots are m1 and m2 is given by. मग याचं क्वाड्रेटिक इक्वेशन पहा काय मिळतं, m² मायनस इन ब्रॅकेट m1 + m2 मल्टिप्लाय m + m1 × m2 इक्वल टू 0. म्हणजे आपण काय केलं, क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिलेलं आहे. तर त्याचं इक्वेशन म्हणजेच इथे आपण m1 + m2 व्हॅल्यू टाकली तर m² मायनस इन ब्रॅकेट -2h/bm + a/b इक्वल टू 0 आणि therefore bm² + 2hm म्हणजेच b ने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तर +a इक्वल टू 0. therefore इक्वेशन 2 इज कॉल्ड ॲक्झिलरी इक्वेशन ऑफ इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट होतं ax² + 2hxy + by² इक्वल टू 0 आणि therefore रूट्स ऑफ इक्वेशन 2 म्हणजे हे जे इक्वेशन आहे याचे रूट्स काय आर स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1.